एका मुलीचा मला मेसेज आला, मेसेज म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंग होती, मला इन्स्टाला पाठवली ती. सर तुम्ही सगळं मुलांसाठीच व्हिडिओ करता, मुलींसाठी तुम्ही काहीच मार्गदर्शन करत नाही. तुमचा प्रत्येक यूट्यूबवरती व्हिडिओ सगळा मुलांसाठी, मुलांना तुम्ही काहीच मार्गदर्शन नाही. मला एका बहिणीसाठी सर तुम्ही एक व्हिडिओ करा करा असं तसं. लय मोठा मेसेज, जवळजवळ 1.5 मिनिटाचा व्हॉइस रेकॉर्डिंग होती. मग म्हणलं त्याच्यावरून आता मनाव घेतलं मी, म्हणलं एक मुलींसाठी 800 मीटरसाठी एक प्रॉपर वर्कआउट आणि वर्कआउट द्यावा पूर्ण आठवड्याचा. कसं वर्कआउट करता त्यामध्ये डाईटचं पण तुम्हाला जरा मी सांगतो. खास मुलींसाठी व्हिडिओ आहे, मुलांनी जर बघितला तरी काय हरकत नाही. तर मुलींनी हा व्हिडिओ 100% बघा असं मला वाटतं. सोमवारपासून शनिवारपर्यंत काय वर्कआउट करायचा हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मुलींना आपल्याला काय करते, मी वर्कआउटमध्ये आहेच. तुम्ही कोणत्या अकॅडमीला असताना, क्लबला असला किंवा वैयक्तिक प्रॅक्टिस करत असाल तर आपल्याला दर सोमवारी आपल्याला आपला टाईम काढायचा आहे. 800 मीटरचा टाईम आपल्याला काढायचा आहे. म्हणजे जेणेकरून कसं आपण आठवड्याभर काय प्रॅक्टिस केली, समजतंय का? आपण आठवड्याभर काय प्रॅक्टिस केली, आपण ग्राउंडवर आलो का नाही, आलो तर टाइमपास केला का काही. समजा मी वर्कआउट केला असेल तर माझा सोमवार टाइम बेस्ट येणार आहे, बरोबर का नाही? तर मी जर मागचा एक आठवडा चांगली प्रॅक्टिस केली असेल तर तुमचा सोमवारी येणारा टाइम हा मागच्या टाइमपेक्षा 800 मीटर टाइमपेक्षा बेस्ट असेल. समजा 3:30 आला असेल मागच्या सोमवारी, याला 5 ते 10 सेकंद तरी कमी झाले पाहिजे, तेव्हा तुमचा वर्कआउट योग्य रीतीने चालू आहे. नाही तर उगाच घाम आला, लय दमले बाई, मी लय दमले, हे केलं ते केलं, उलटूताना परत उलट्या केल्या, नको नको झालं, ते कामाचं नाही. तुमचा टाइम किती इम्प्रूव्ह झाला हे लय महत्वाचं आहे. तर सोमवारी काय करायचं, सोमवारी आपला चांगला वॉर्मअप करून 2-3 राऊंड वॉर्मअप करून आपला 800 मीटरचा टाइम काढायचा आहे. नाही तर वॉर्मअपलाच बॉडी थकावसाल आणि तुमची बॉडी तुमची 800 मीटर चालणार नाही, असं करू नका. त्यामुळं वॉर्मअप चांगला करा स्लो, आणि त्याच्यानंतर 800 मीटरचं टायमिंग तुमचा राऊंड बरोबर आहे का नाही. तर काय काय ठिकाणी बहादर काय करतात, म्हणजे काय अकॅडमीवाले टायमिंगचं कसं करतात, अंतर कमी घेतात. 800 मीटरचा का 700 मीटरचाच टाइम लावतात. 2:50, 2:40, 2:30 इम्पॉसिबल. समजलं का? तुमचा ग्राउंड किती ते मोजा, बरोबर आहे का नाही ते महत्वाचं आहे. नाही तर काही ठिकाणी 1600 मीटरचा मुलांना 1500 मीटरचा टाइम सांगितला जातो किंवा 1400चा, मुलींना 100-150 मीटरचा टाइम कमी सांगितला जातो. हे लक्षात असू नाही तर तुमचा इथं टायमिंग चांगला येतोय आणि भरतीला गेला तुम्ही 4 मिनिटाच्या पुढे गेले, हे चुकीचं आहे. चुकीचं मार्गदर्शन खूप भयानक असतं. त्यामुळे मार्गदर्शन योग्य मिळणं लय महत्वाचं आहे. त्यामुळे काय करायचं आहे, आपला 800 मीटरचा टाइम निघाला बाबा, आज आला माझा 3 मिनिट 50 सेकंद टाइम, आजची तारीख टाकायचा आहे, आजचा टायमिंग टाकायचा आहे आणि पुढे त्या आठवड्यामध्ये आपल्याला चांगला वर्कआउट करायचा, जेणेकरून पुढच्या सोमवारी आपला टायमिंग बेस्ट येईल. ह्याच्यापेक्षा मला बेस्ट द्यायचा आहे, त्यांनी तयारी करायची. तर आपला 800 मीटरचा डेमो झाल्याच्या नंतर आपल्याला 400 मीटरच्या 8 रेपिटेशन मारायचे आहे. त्याच्यामध्ये 1 किंवा 1.5 मिनिटाचा ब्रेक घेऊन, आणि ब्रेक चांगला घ्यायचा, रिकव्हरी चांगली घ्यायची, त्यानंतर परत आपल्या रॅपिटेशनला सुरुवात करायची. 8 रेपिटेशन 400 मीटरच्या मारायच्या आहेत, 400 मीटरच्या ट्रॅकवरती. समजलं? हा झाला आपला मॉर्निंगचा वर्कआउट. वर्कआउट झाल्यानंतर चांगली स्ट्रेचिंग करायचे, आणि स्ट्रेचिंग झाल्यानंतर शवासन करायचे, एकदम मस्तपैकी शवासन करायचे. आणि त्याच्यानंतर काय तुमचा क्लास असेल, तुमचं काय असेल अभ्यास ते करत बसायचा. हा झाला मॉर्निंगचा. पण संध्याकाळी काय करायचं, मी संध्याकाळचा जास्त लोड देणार नाही. कारण कसं आहे मित्रांनो, एक दिवस हार्ड वर्कआउट, एक दिवस स्लो वर्कआउट, एक दिवस हार्ड वर्कआउट, एक दिवस स्लो वर्कआउट, असा वर्कआउट करायचा असतो. त्याच्यामध्ये मॉर्निंगला तुमचा हार्ड झालाय तर इव्हिनिंगला आपल्याला फक्त बॉडी वॉर्मअप करायचे, आणि गोळा फेकचे काय असेल ते 5-6 थ्रो करायचे, जेणेकरून आपली गोळा फेकची प्रॅक्टिस होईल. आपल्याला पोलीस भरतीला 800 पण आहे, गोळा पण आहे, 100 मीटर आहे, आणि गोळ्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि त्याच्यानंतर चांगली स्ट्रेचिंग करून रिलॅक्स करायचं. आणि त्यानंतर मंगळवारी काय करायचं, तुम्हाला एबीसी वर्कआउट वरती पण तुम्हाला माहीत असेल, मी व्हिडिओ केलेला आहे. तर मंगळवारी आपल्याला प्रॉपर एबीसी वर्कआउट करायचं आहे. तुम्हाला जर एबीसी वर्कआउट बद्दल जर माहीत नसेल, माझ्या या आयडी वरती किंवा मी लिंक देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही एबीसीचा वर्कआउट जर बघितला आणि त्याप्रमाणे एबीसी केला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला लेग वर्कआउट करायचा आहे. म्हणजे बॉडी वेट वर्कआउट आपल्या पायासाठी, स्ट्रेंथसाठी. तुमचे पाय गळून पडतात, पण गळून पडतात त्यासाठी पण उपाय आहे. त्यासाठी आपल्याला लेग वर्कआउट पण केला पाहिजे. काही जणांनी जिममध्ये जाऊन केला तरी काय हरकत नाही, किंवा ग्राउंडवरती एबीसी वर्कआउट झाल्यानंतर लेग वर्कआउट करायचा. त्याच्यानंतर तो वर्कआउट झाल्यानंतर आपल्याला 3 ते 4 राऊंड कूल डाऊन करायचं. त्याच्यानंतर चांगली स्ट्रेचिंग करायची. समजलं का? स्ट्रेचिंग, लेग वर्कआउट झाल्यानंतर स्ट्रेचिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. स्ट्रेचिंग नाही केलं तर जे आपलं मसल टाईट झाले असतात, लेग वर्कआउट करून त्या टाईट होतात, आपली बॉडी ओपन होत नाही, स्ट्रेचिंग चांगली होत नाही आणि बॉडी ओपन होत नाही. काय तुमचं ऑफिसला बसा, मी आलो. ऑफिसला बसा, आलो मी. तर हा झाला मंगळवारचा वर्कआउट. आणि मंगळवारी संध्याकाळी आपल्याला बॉडी चांगली वॉर्मअप करायचं आहे.
आणि 100 मीटरसाठी आपल्याला 30 60 90 स्पाईक लावून 30 मीटर 60 मीटर 90 मीटर आपल्याला स्टार्टची प्रॅक्टिस करायची 100 मीटरसाठी. ते आपल्याला 100 मीटर पण इव्हेंट चांगले करायचे. आणि मुली हँडस्विंग व्यवस्थित करत नाही, तुम्ही मुलींना हँडस्विंगची पण प्रॅक्टिस करत जा, किंवा बँड लावून मी तुम्हाला वर्कआउट सांगतो, बँड लावून तो बँड लावून पण तुम्ही वर्कआउट करत जा. 30 ते 40 सेकंदाच्या रॅपिटेशन 3 मारायचा संध्याकाळी. आणि तुमचं तुम्हाला की संध्याकाळी 30 60 90 30 मीटर 60 मीटर 90 मीटर बॉडी झुकून 100 मीटरची प्रॅक्टिस केली पाहिजे. समजलं. सोमवार झालं, मंगळवार झाला, बुधवारी काय करायचं मित्रांनो, कट कर. बुधवारी आपल्याला 1 किलोमीटरच्या मुलींसाठी 3 रॅपिटेशन मारायच्यात. चांगला रेस्ट घ्यायचा आहे, 3-4 मिनिटाचा रेस्ट घेऊन, म्हणजे प्रत्येक रॅपिटेशन म्हणजे समजा तुमचा 1 किलोमीटर टाइम मारा 4 मिनिट किंवा 5 मिनिट, त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 मिनिटाचा ब्रेक द्यायचा आहे. त्यानंतर परत रॅपिटेशन मारा, चांगला टाइम द्यायचा प्रयत्न करायचा आहे. हा आपला बुधवारचा वर्कआउट. त्याच्यानंतर ॲब्स वर्कआउट करायचा आहे, कोर वर्कआउट करायचा आहे, होल्डिंग एक्सरसाइज म्हणतात त्याला, होल्डिंग एक्सरसाइज पण करायचं आहे. त्याच्यावरती मी पण वेगळा व्हिडिओ केला, मी काही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगू शकत नाही. त्यामुळे होल्डिंग एक्सरसाइज आणि ॲब्स वर्कआउट आपल्याला करायचं आहे. चांगली स्ट्रेचिंग करायचे आणि तुमचा काय असेल तो डाएट करायचा आहे आणि काय असेल तो अभ्यास. आणि संध्याकाळी मित्रांनो चांगला वॉर्मअप करायचा आहे, गोळा फेकचा थ्रो वगैरे करायचा आहे, जास्त काय हेवी करायचं नाही संध्याकाळी. तर गुरुवारचं मित्रांनो तुमच्यात हिल वर्कआउट असेल किंवा टायर असेल किंवा पायऱ्या असतील, ते तुम्हाला 150 मीटरच्या रॅपिटेशन मारायच्या 10. समजलं का. फुल स्पीडने जेवढी ताकद असेल सगळ्या 10 रॅपिटेशन मारायचे आहेत. आणि किंवा हिल नसेल, डोंगर असेल, पायऱ्या असतील किंवा टायर असेल, टायर लावून पण पळलं तरी काय हरकत नाही. कोण जास्त वेट लावून पळाल्याने 100 मीटर इम्प्रूव्ह होतं त्याच्यामुळं. आणि तो वर्कआउट झाल्यानंतर परत आपल्याला चांगली स्ट्रेचिंग, आपल्याला सूर्यनमस्कार करायचे, योगासन करायचे आणि चांगली स्ट्रेचिंग करून वर्कआउट संपवायचं आहे. हे झालं गुरुवारचं. गुरुवारी संध्याकाळी चांगला वॉर्मअप करायचे 5-6 राऊंडचा, नंतर गोळाफेक थ्रो वगैरे असं, आणि परत 100 मीटरचं 3-4 स्ट्राईड मारायचं, बॉडी ओपन करायची स्ट्राईड, फक्त ताकद लावून वाढायचे नाही. आपली स्ट्राईड कशी लांब पडेल, स्टेप कशा लांब पडेल तसा वर्कआउट करायचा आहे. समजलं. आणि गुरुवारचं झालं. आता शुक्रवारी काय करायचं मित्रांनो, पिरामिड वर्कआउट करायचा, जेणेकरून 800 मीटर 700 मीटर 600 मीटर 500 मीटर 400 मीटर 300 मीटर 200 मीटर अशी एक 100 मीटर कमी करून त्या रॅपिटेशन मारायचे. म्हणजे 800 700 600 500 400 300 200 हा वर्कआउट करायचा आहे. आणि 1 मिनिटाचा रेस्ट घेऊन हा वर्कआउट करायचा मुलींनी. पण 800 मीटरसाठी आपली इम्प्रूव्हमेंट होईल, आपला स्टॅमिना बिल्डअप होईल आणि आपलं स्ट्राईड पण ओपन होतील. समजलं. त्यासाठी आपल्याला हा वर्कआउट करायचा, टाईम लावून प्रत्येक रॅपिटेशन टाईम हा नोंद करायचा आहे. आज किती वर्कआउट केला आणि काय वर्कआउट केला तर त्याचा टाईम किती आला. बाबा 400 मीटरचा माझा 1:25 आला, बाबा 800 मीटरचा माझा 3 मिनिट आला, 3.5 मिनिट आला. सगळा टाईम नोट करून ठेवायचा आहे. आणि शनिवारी तर जास्तीत जास्त लॉंग करायचं आहे, 10 किलोमीटर प्लस, 12 किलोमीटर केलं, 15 किलोमीटर केलं, एकदम स्लो केलं तरी काय हरकत नाही. शुक्रवारी संध्याकाळी आपल्याला वर्कआउट आहे, बॉडी वॉर्मअप करून तुमचा गोळा फेकचा थ्रो करायचा आहे. आणि काही जिम वर्कआउट जरी केला जिममध्ये जाऊन तरी काय हरकत नाही. आणि शुक्रवारी फक्त 5-6 राऊंड वॉर्मअप करून गोळा फेकचा थ्रो करायचा आहे. आणि शनिवारी लॉंग रूट करायचं आहे, 10 किलोमीटर प्लस, 12 किलोमीटर 15 किलोमीटर, आणि स्लो केलं तरी काय हरकत नाही. आणि शनिवारी संध्याकाळी रेस्ट करायचं आहे आपल्याला, एवढा हार्ड वर्कआउट नाही करायचा. त्यामुळे 2 टाईम वर्कआउट करता येतं, हेवी करायचं आहे. तुम्हाला फक्त संध्याकाळी कमी वर्कआउट सांगितलं. आणि अभ्यासाकडे पण आपल्याला फोकस द्यायचा आहे. तो रविवारी मिळणार आहे, रविवारी दिवसभर आराम पाहिजे. म्हणजे कुठं वर्कआउटला जाऊ नका, काय खेळू नका. काय जण फुटबॉल खेळतात, मुली पण कबड्डी खेळतात, कुठं काय करून घेतात, गुडघं फोडून घेतात, नाडग्या फोडून घेतात. असल्या इंजुरी करत बसू नका, जेणेकरून इंजुरी येईल आणि भरच्या टायमाला ऐन टायमाला आपला नुकसान होईल. असं करू नका. पाणी जास्त प्यायचे, 4 ते 5 लिटर. आता ऊन लई आहे त्यामुळे बॉडी घाम पण जास्त बाहेर फेकतं त्याच्यामुळे कसं बॉडी डिहायड्रेट नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळे पाणी जास्त प्यायचं, झोप चांगली घ्यायची, मोबाईल काय जास्त वापरू नका, अभ्यासाकडे लक्ष द्या. मुलींसाठी पोलीस होणं सोपं असतं, म्हणजे अवघड पण नसेल सोपं पण नसतं. पण त्यामुळं कसं आहे, चांगली प्रॅक्टिस केली तर काम होऊन जातं, एवढं का अवघड नाही. हा जरी रुटीन तुम्ही चालू ठेवा, तुम्हाला हा वर्कआउट करून तुम्हाला 100% तुमच्या 800 मीटरमध्ये इम्प्रूव्हमेंट येईल. समजा मित्रांनो, अजून तुम्हाला माझ्या मैत्रिणींना माझ्या बहिणींना काय अडचण असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला 100% त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.